24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. अखेर सिंचनाची श्वेतपत्रिका सादर झालेली आहे, वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. श्वेतपत्रिकेत सिंचन क्षेत्रात 10 वर्षात 28% वाढ झाल्याचा दावा करत केवळ 0.01% वाढ झाल्याचा दावा फेटाळण्यात आलाय. तसंच प्रकल्पाच्या विलंबाला सरकारी दिरंगाई कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलंय. इतकंच नव्हे तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सिंचनावर कमी खर्च झाल्याचं सांगण्यात आलंय. या श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांनाही बगल देण्यात आली आहे. तर दुसरीकडे श्वेतपत्रिकेतले मुद्दे फसवे असल्याचं सांगत एफडीआयच्या मुद्द्यावर पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी समोर लोटांगण घातल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याच प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत. श्वेतपत्रिकेनं काय साधलं या खास कार्यक्रमात. आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. आर्थिक सर्वेक्षणामध्ये जी 0.1% वाढ झालेली आहे आणि सिंचन विभागाचं जे म्हणणं आहे त्यामध्ये जी दोन प्रकारचे विश्लेषण करण्यात आले त्याच्याबद्दल माहिती आहे. विश्लेषण केलेलं आणि वस्तुस्थिती मांडण्यात आलेली आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सिंचनाची श्वेतपत्रिका अखेर जनतेसमोर आली आहे. एकूण 2 खंडांमध्ये ही श्वेतपत्रिका मांडण्यात आली असून पहिल्या खंडात वादग्रस्त सिंचन क्षेत्राची माहिती देण्यात आली आहे, तर दुसऱ्या खंडात प्रकल्पांची आकडेवारी आणि पुढील काळातील उपाययोजनांचा उहापोह करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षात राज्याच्या सिंचन क्षेत्रात 10,56,000 हेक्टर म्हणजेच 28% वाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय. तर सिंचन क्षमतेत 12.47 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजेच 73% क्षेत्र वाढल्याचा दावा करण्यात आलाय. राज्यातल्या पीक क्षेत्रात 5.17% वाढ झाल्याचा दावा करण्यात आलाय. सिंचन क्षेत्रात केवळ 0.01% वाढ झाल्याचा दावा फेटाळण्यात आलाय. योजनांना विलंब, भूसंपादन, पुनर्वसन आणि सरकारी मंजुरीच्या दिरंगाईमुळे झाला, निधीच्या कमतरतेमुळे ही प्रकल्प रखडल्याचा दावा या श्वेतपत्रिकेत करण्यात आलाय. सिंचन प्रकल्पांच्या किमतीतील वाढीचं प्रमाण देशातील इतर काही राज्यातील सिंचन प्रकल्पाच्या किमतीत होत असलेल्या वाढीच्या दराशी सुसंगत असल्याचं म्हणण्यात आलंय. कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, मणिपूर, केरळ, बिहार या राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या किंमत वाढीच्या तुलनेत राज्यातील सिंचन प्रकल्पांची किंमत वाढ कमी असल्याचंही म्हणण्यात आलंय. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप फेटाळले गेले. नियोजनाची पुढची दिशा 25%हून कमी खर्च झालेल्या प्रकल्पांची कामं स्थगित ठेवणार, प्रकल्पांच्या शिल्लक किमतीचा विचार करून प्राधान्यक्रम ठरवणार असल्याचंही यात म्हणण्यात आलंय. त्याचबरोबर कोणताही नवीन मोठा व मध्यम प्रकल्प सुरू करणार नाही आणि उपसा सिंचन योजनांना कमी प्राधान्य देणार असा उल्लेख या श्वेतपत्रिकेत केला गेलाय. दुसरीकडे श्वेतपत्रिकेत केवळ कागदी घोडे नाचवल्याचा आक्षेप घेण्यात येतोय. उपलब्ध आकडेवारी घेऊन केवळ स्टेटस रिपोर्ट तयार करण्यात आलाय. खर्चाचा कुठलाही स्पष्ट उल्लेख श्वेतपत्रिकेत नाही. इतर खात्यांनी केलेल्या खर्चाबाबतही श्वेतपत्रिकेत उल्लेख नाही. प्रत्यक्ष कामापेक्षा योजनांवर अधिक खर्च झाल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. घोटाळे आणि भ्रष्टाचाराबाबत श्वेतपत्रिकेत मौन बाळगलं गेलंय. अजित पवारांना क्लीन चिट देण्यासाठी घाई करण्यात आली असाही आक्षेप घेतला जातोय. आधी कठोर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मवाळ भूमिका घेतल्यामुळे मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या दबावाखाली असल्याचाही आक्षेप घेतला जातोय. एकूणच काय तर मोठा गाजावाजा करून सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यात आली खरी, मात्र कथित घोटाळ्यांवर त्यात उल्लेखच नसल्यामुळे ही सरकारची प्रशस्ती पुस्तिकाच ठरली आहे. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. आपल्याबरोबर सध्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विनोद तावडे. विनोद तावडेंनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 ते 3.5 तास ही संपूर्ण श्वेतपत्रिका वाचून त्यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. नवाब मलिक यांनी सुद्धा पूर्णपणे या श्वेतपत्रिकेचा एव्हाना अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे आता केवळ श्वेतपत्रिकेत काय असेल या अंदाजावर आतापर्यंत चर्चा होत्या, या थांबून आता आपण फॅक्ट्स आणि फिगर्सवर चर्चेला सुरुवात करतो आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा मलिक साहेब, 28% आकडेवारी जी या श्वेतपत्रिकेमध्ये सादर करण्यात आलेली आहे ओलिताखाली आलेल्या क्षेत्राची, ही आकडेवारी फसवी आहे आणि गणिती तंत्रांचा वापर करून ही आकडेवारी देण्यात आलेली आहे असा आरोप होतो आहे. याविषयी तुमचं काय मत आहे? आकडेवारी गणित तंत्रावरच तयार होते आणि हे आकडेवारी फसवी आहे. म्हणजे श्वेतपत्रिका म्हणजे कुठले कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट किंवा इन्क्वायरीचा रिपोर्ट नाही. श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या विभागाचा जे
उपलब्ध दस्तावेज आहे, त्याची योजना, त्यांच्या कागदपत्राचं सगळ्याचं संकलन करून ते जनतेसमोर ठेवणे ही श्वेतपत्रिका आहे. श्वेतपत्रिकाची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते मलिक साहेब मी स्पेसिफिक मुद्दा तुम्हाला सांगतो केली होती. अगदी मलिक साहेब तुम्ही तुमचं उत्तर पूर्ण करा. स्पेसिफिक मुद्दा तुम्हाला सांगतो. ही जी 28% आकडेवारी देण्यात आली आहे ती 2001च्या तुलनेमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचं उदाहरण असं त्यांनी दिलेलं होतं की जे सगळ्यांच्याच लक्षात येईल, एकूण जमिनीचा 100 हेक्टर आपण गृहीत धरली. 2001 साली ती 1 हेक्टर होती, 2010 साली ती 2 हेक्टर झाली, म्हणजे 2001च्या तुलनेमध्ये ती 100% वाढ झाली. अशा प्रकारे ही आकडेवारी काढण्यात आलेली आहे. कारण श्वेतपत्रिकेमध्ये जी आकडेवारी दिलेली आहे 11,19,940 हेक्टर ओलिताखाली आलेल्या एकूण जमिनीचा आकडा देण्यात आलेला आहे. आणि आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याचं जे एकूण क्षेत्र आहे 126 लक्ष हेक्टर क्षेत्र एवढं ओलिताखाली येणं अपेक्षित आहे. जे एकूण क्षेत्र 100% ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळी एवढं क्षेत्र आलेलं असेल, या तुलनेमध्ये 10% सुद्धा हा आकडा कमी होतोय. ही आकडेवारी मागच्या 2001च्या तुलनेमध्ये देण्यात आलेली आहे, म्हणून ती 28% आहे का? असं आहे की आपण महागाईचा जेव्हा तुलना करतो तेव्हा 10 वर्षापूर्वी जे गहूचे दर असतील, आजचे दर असतील, त्या तुलनेने आपण ते सगळे स्टॅटिस्टिक तयार करतो. त्याप्रमाणे हे स्टॅटिस्टिक तयार करण्यात आलेलं आहे. कृषी विभागाचे जे आकडेवारी त्यांची जे गणना करण्याची पद्धत आहे, म्हणजे एकंदरीत ते मोजमाप करत नाही. ते असं आहे की कुठल्या शेतामध्ये एक पीक झाली त्याला बिना सिंचित ते मोजताय, दुबार पीक घेण्यात आली तर त्याला सिंचन क्षेत्राखाली मोजताय. पण आपल्याला मी बोलू इच्छितो की ऊसाचे पीक वर्षात एकदा त्याची लागवड होते, त्या अंतर्गत जिथे सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली ते सर्व म्हणजे एक पीक अंतर्गत मोजण्यात आले, त्यामुळे त्यांची आकडेवारी वेगळी आलेली आहे. गेले 10 वर्षापूर्वी या राज्यामध्ये ऊसाचे उत्पादन 595,000 हेक्टर ऊस उत्पादन होता. या आत्ताच्या घडीला 9,65,000 हेक्टर ऊस ची लागवड होते. म्हणजे तो निकष वेगळा आहे, त्याच्यामुळे या आकडेवारीमध्ये तफावत होऊ शकते असा तुमचा मुद्दा आहे. विनोद तावडे, हा मुद्दा आपण संपूया. 28% जो आकडा आहे याविषयी काय म्हणाल? मगाशी अमोल जसं आपण म्हणलं तेच खरं आहे की 2001ला सिंचन किती होतं आणि त्याच्या तुलनेत आता किती आहे, तर ते 28% आहे. पण मूळ सिंचन किती झालं पाहिजे हे एकूण जी ओलिताखाली जमीन येते ती एकूण जमीन त्यावेळी समितीने काढली, माधववर्गीय समितीने तशी ती त्यावेळी काढलेली आहे चिते कमिटीने. राज्यातली एकूण आहे हा, तर त्या तुलनेत ती किती आहे म्हणजे अगदी सामान्य माणसाला कळणाऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर ही 28% म्हणजे काय, तर समजा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गेल्या माझ्या 2 जागा होत्या आणि आता माझ्या 4 जागा झाल्या, तर माझी 100% वाढ झाली. पण 227च्या तुलनेत मी किती आहे, तर पॉईंट अमुकच आहे. त्यामुळे हे गेल्या 5 वर्षातली वाढ किती ते सांगतात ते 28% आहे. पण प्रत्यक्षात जी आकडेवारी पाहिजे आहे ती आकडेवारी काल जी पाटबंधारे खात्याने दिलेली आहे ती पाटबंधारे खातं, कृषी खात्याचे विहिरी असतील, रोजगार हमीची कामांकडे तलाव असतील, जलसंधारणच्या अशी सगळी मंडळी दिलेली आकडेवारी आहे. जी त्यांची आकडेवारी ती 5-5.5च्या दरम्यान ते सांगतात. पॉईंट 1 असेल, काँग्रेसवाले 3.5 म्हणतात, पाटबंधारे 5.5 म्हणतात, नवाब आता 28 म्हणतात. हे सगळे आकडे हेच म्हणताय, आम्ही काहीच म्हणत नाही. आता यातला खरा आकडा कोणता, याच्यापेक्षा यात जो भ्रष्टाचाराचा आकडा आहे त्याची चर्चा कुठे व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहोत. मलिक साहेब, भ्रष्टाचाराचा जो मुद्दा होता ज्याच्यासाठी एवढं सगळं महाभारत घडलं त्याच्यावर या श्वेतपत्रिकेतून काहीच प्रकाश पडत नाहीये. त्याच्यासाठी वेगळ्या चौकशा, वेगळ्या यंत्रणा, वेगळा तपास यावर आता आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे असं तुम्हाला वाटतं का? हे तुम्हाला मान्य आहे का? श्वेतपत्रिका म्हणजे कुठले इन्क्वायरी कमिटी किंवा कमिशनचे रिपोर्ट नाही. हो, सुरुवातीपासून आम्ही बोलतो की कुठलेही प्रकारचे गैरव्यवहार, कायद्याचा भंग, नियमाचा भंग किंवा भ्रष्टाचार या सिंचन खात्यामध्ये झालेला नाही. सुरुवातीपासून आमची भूमिका आहे आणि आज पण आम्ही त्याच्यावर ठाम आहे. एकंदरीत मी इतकंच बोलू इच्छितो की ज्या लोक आरोप करत होते की या महाराष्ट्रामध्ये जास्त दराने ठेके देण्यात आलेले आहे
आजच्या घडीला 10 वर्षामध्ये जे ठेके या सिंचन विभागाच्या मार्फत देण्यात आलेले त्याच्या तुलनेमध्ये जे किंमतीमध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातून भ्रष्टाचार झालेला असा सर्व भारतीय जनता पक्षाचे लोक सांगत होते. त्यांच्यात गोवाराजे आहे, त्यांच्या शासनाच्या कुठेतरी कर्नाटकमध्ये गेली 5 वर्षापासून त्यांची सत्ता आहे, 10 वर्षापासून गुजरातमध्ये सत्ता आहे, डाव्यांची सत्ता असणारा वेस्ट बंगाल असेल. त्या सर्व ठिकाणची आकडेवारी मागून घेतल्यानंतर सर्वात जास्त किमतीत वाढ कुठे झाला असेल ते महाराष्ट्रामध्ये आहे. डीएसआर रेट जी आहे अवेलेबल महानगरपालिकेची जी किंमत आहे मोजणीची पद्धत आहे ते जे किंमत वाढवत आहे दरवर्षी किंवा MMRD ज्या पद्धतीने वाढवत आहे इतर खाद्य वाढवत आहे त्याच्यापेक्षा कमी वाढ किंवा डीएसआर रेट या सिंचन विभागाचा आहे. सिंचन विभागाची मी बोलतो दरवाढ कमी आहे असं तुम्ही म्हणताय. झालेला नाही. आपली वेळ संपत आलेली आहे. विनोद तावडे, शेवटी मी तुमच्याकडे येतो. याच्यातून काहीच साध्य झालेलं नाही असं तुमचा पहिल्यापासून अंदाजही होता. तुम्ही सातत्याने आरोप करत होता व्हाईट पेपर मधून काही निघणार नाही. आताही तुमचा तोच आरोप कायम आहे. तुम्हाला आता काय वाटतं इथून पुढे काय व्हायला पाहिजे? काय विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल? अमोल, नवाबबाईंचं एक म्हणणं खरं आहे की श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी आयोग नाही, पण जिथे प्रशासकीय भानगडी झालेल्या दिसत आहेत. म्हणजे टेंडर निघालं 150 कोटीचं आणि ते अचानक वाढवलं जातं महिन्यात 2 महिन्यात 1200 कोटीवर. ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही 2009 आणि 2008च्या शेवटी 9च्या सुरुवातीला जवळजवळ 64,000 कोटीची दिली गेली. हे निवडणुकीचं वर्ष होतं. त्यावेळी या सुधारित प्रशासकीय मान्यता जे वारेमाप वाढवले तेवढा पैसा त्या खात्याकडे नाही, तरी पण त्याच्यापेक्षा मोठी कामं सुरू केली. मग त्याला पैसे कधी येतील माहीत नाही, पण जे पैसे ठेकेदारांना घ्यायचे होते त्यासाठी त्याला मोबाईलचा ऍडव्हान्स 10% दिला. त्यातनं पैसे जमा केले, निवडणुकीमुळे वापरले. हे जे कागदपत्र दिसतंय त्याची चौकशी SITच्या माध्यमातून झाली पाहिजे ही विरोधी पक्षाची मागणी राहील. तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये या श्वेतपत्रिकेनिमित्ताने चर्चा करताना ही SIT आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर अधिवेशन चालू पण नाही. मलिक साहेब, आपली वेळ संपलेली आहे. शेवटी फक्त हो किंवा नाही मध्ये सांगा, SITची मागणी हे सरकार मान्य करेल की करणार नाही? यांचा या खोटे आरोप लावून ही इन्क्वायरी ती इन्क्वायरी त्यांचं कामच ते करणार आहे. कुठल्या प्रकारचे आरोप लावत असताना त्याच्यात तथ्य नाही. विधिमंडळात त्यांना चर्चा करू द्या. त्यांची म्हणजे ही मागणी तुम्हाला सध्या मान्य नाही? जे सरकारची नाही, अजिबात कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार झाले नाही. गेलं मान्य करून घेण्याची आम्ही राहणार होती. या सर्व परिस्थिती जनतेचे कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही या मुद्द्यावर राष्ट्रवादी ठाम आहे. मात्र SIT स्थापन केल्याशिवाय पुढचं अधिवेशन आम्ही होऊ देणार नाही असं भाजपने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे श्वेतपत्रिकेनंतर आता या सगळ्या घडामोडींना सुरुवात झालेली आहे. ह्याच्यातून सत्य नेमकं बाहेर आलंय का आणि जे बाहेर आलेलं आहे ते अपेक्षित सत्य आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे आता श्वेतपत्रिकेनंतर आपल्याला वस्तुस्थिती केवळ कळलेली आहे, मात्र पडद्यामागचं सत्य, ज्या सत्यासाठी सगळं महाभारत झालं त्या महाभारताची उकल मात्र अजून झालेली नाही. ती व्हायला किती वेळ लागतो हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे. सध्या आपण इथेच थांबतोय. दोघांचेही धन्यवाद. झी24 तासच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि या अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा केली. साधलं या विषयावर आपण चर्चा करत आहोत. विनोद तावडे, ब्रेकवर जाण्यापूर्वी नवाब मलिकांनी काय म्हटलं हे तुम्ही ऐकलं असेल. पत्रकार परिषदेत सुद्धा तुम्ही जो दावा केलेला होता आणि जो प्रश्न उपस्थित केला होता की ही केवळ सिंचन खात्यांनी पाटबंधाऱ्यांनी केलेली कामगिरी आहे की सगळ्यांची एकत्रित कामगिरी आहे, त्याचं उत्तर मिळालेलं आहे. पाटबंधारे खात्यांनी सिंचन खात्याची आकडेवारी केवळ 28% आहे आणि ओव्हरऑल सगळी धरली तर ती 72-73 पर्यंत जाते. असं आहे की इफ यू कांट कन्व्हिन्स कन्फ्यूज. आता 48 लक्षाचा जो उल्लेख नवाबाईंनी केला ती सिंचन क्षमता निर्माण झाली. पाणी अडवलं गेलं, त्याचे बराजेस कालवे अमुक तमुक झाले नाहीत. त्यामुळे केवळ 29.5 लक्ष हेक्टर पर्यंत पाणी पोहोचतंय, सिंचन जात आहे. त्यामुळे क्षमता किती केली आणि 48 लक्षात आहे. प्रत्यक्ष जमीन उमेदवारी किती आली तर ती 29 आहे. त्यामुळे हे कसं क्रिएटिव्ह मॅथमॅटिक्स आहे. जनतेला मूर्ख बनवण्यासाठी ते आकडे असे फिरवून वापरायचे. आणि मी सकाळी 8:30 सिंचन श्वेतपत्रिकेचे दोन्ही व्हॉल्यूम मिळवले.
4.5 तास वाचले. त्याच्या आधारे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या खात्याची मिळून सिंचन क्षमता त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि दुसरा जो मुद्दा मला तुम्ही मांडलात की या ठिकाणी श्वेतपत्रिकेत असा उल्लेख केलाय की पाटबंधारे खात्याने केवळ 42,533 कोटीच खर्च केले. हे पुन्हा अर्ध सत्य आहे. योजनांतर्गत खर्च प्लॅन खर्च 42,533 कोटी, नॉन प्लॅन खर्च 17,403 कोटी आणि केंद्र सरकारच्या AIBP योजनेचा आलेला सिंचनाचा पैसा 9,960 कोटी असं एकूण 70,896 कोटी रुपये या सिंचनासाठी खर्च झाले. आणि हे जे खर्च झाले त्या खर्चामध्ये भ्रष्टाचाराचं कुठे कुठे झालं याचे सुद्धा आम्ही पुरावे दिलेले आहेत. त्याचा उल्लेख सिंचन श्वेतपत्रिकेत कुठेही नाही. अगदी मलिक साहेब, आता याच्यावर बोला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच तुम्हाला प्रश्न आहे, याचा उल्लेख कुठेही नाही. याच्यामुळे क्लीन चिट मिळणार का हा एक मुद्दा तर आहेच. मात्र त्याचं उत्तर देण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही जो 72% आकडा सांगितलेला होता ते एकदा जनतेला स्पष्टपणे सांगा की ओलिताखाली आलेल्या क्षेत्राचा हा आकडा आहे की सिंचन क्षमतेचा आकडा आहे. नाही, क्षमता 28% वाढ आहे. नाही, 28% क्षेत्रात वाढ असं श्वेतपत्रिकेत तुम्हाला जेव्हा 10 वर्षापूर्वी 17.8 लाख हेक्टर हे म्हणजे कुठेतरी सिंचित क्षेत्र जिथे पाणी सिंचित म्हणजे पाणीचा वापर सुरू होता. आजच्या घडीला ते म्हणजे 29.55 हेक्टर आहे. म्हणजे ते एकंदरीत 12.47 लाख हेक्टरनी वाढ आहे. जे प्रत्येक सिंचित क्षेत्र आहे त्याच्यात 73% वाढ आहे. ही जी 73% वाढ तुम्ही सांगताय मलिक साहेब, एकदा प्रश्न विचारतो मलिक साहेब, जबाबदारीने मी बोलतो. पूर्ण प्रश्न ऐका. ही जी 73% तुम्ही वाढ सांगताय, अगदी एक साध्या सोप्या शब्दात तुम्ही सांगा म्हणजे जनतेला स्पष्ट होईल. हे सिंचनाखाली आलेल्या क्षेत्राची टक्केवारी आहे की सिंचनाच्या क्षमतेची टक्केवारी आहे? एवढं फक्त सांगा, बाकी सगळं आम्हाला कळलंय. क्षमता 28% वाढ आहे. प्रत्येक सिंचित क्षेत्र जे पाणी खाली आलेला क्षेत्र आहे त्याच्यात 73% वाढ आहे. एक मला उदाहरण देऊ द्या मलिक साहेब, विनोद तावडे, जरा ऐका ना. सिंचनाच्या क्षमतेपेक्षा सिंचनाचं क्षेत्र कमी कसं असू शकेल? हो, क्षेत्र 73% जरा बोलू द्या ना, ऐकून घ्या ना. ऐका ना तुम्ही विनोद तावडे साहेब. मलिक साहेब, अगदी हा गणित नाही. मलिक साहेब, स्पेसिफिक तुमच्या क्षमतेपेक्षा असलं पाहिजे. हे गणिताचं साधन. तुम्ही क्षमता कमी सांगताय आणि क्षेत्र जास्त सांगताय, असं कसं काय? मलिक साहेब, जरा ऐका तुम्ही. जरा 1 मिनिट मला डिस्टर्ब ना करता तुम्ही ऐका. मी आपल्याला विनंती करतो. एकंदरीत जी क्षमता आहे 10 वर्षापूर्वी 37.61 लाख हेक्टर वरून ती क्षमता वाढलेली 28.25 लाख हेक्टर. जी क्षमता आहे ती 28% वाढ आहे. जे सिंचित क्षेत्र जिथे पाणीचा वापर होते 10 वर्षापूर्वी ते आकडा होता 17.8 लाख हेक्टर. आजच्या घडीला तो आकडा पोहोचलेला आहे 29.55 लाख हेक्टर. म्हणजे 12.47 लाख हेक्टर हे पाणी खाली पोचलेलं आहे. त्या पद्धतीने आपण मोजणी केली ते 73% वाढ झालेला आहे. मला 1 मिनिट आणखीन बोलू द्या आपण. विनोद तावडे साहेब विरोधी पक्ष नेते इथे बसलेले आहेत. त्यांच्या स्वतःचा खाजगी मालकीचा साखर कारखाना आहे. त्यांना माहित आहे की सर्वात जास्त कुठे पाणी लागत असेल, सिंचित क्षेत्र वाढला असेल तिथेच ऊसाची लागवड होते. 10 वर्षापूर्वी या राज्यामध्ये ऊसाची लागवड 595,000 हेक्टर होती. 10 वर्षानंतर ते 965,000 हेक्टर झालेली आहे. त्याच्यात ही 400,000 हेक्टरनी वाढ झालेली आहे. म्हणजे हे सगळं आकडा जे सांगतो सिंचित क्षेत्राचे मी सांगतोय क्षमता 28% वाढलेली आहे. प्रत्येक सिंचित क्षेत्र 73% वाढलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही सांगताय ते तूर्त आपण मान्य करूया. ही श्वेतपत्रिका मला वाटतं आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी अभ्यासाला हवी. आणि तुम्ही म्हणतात तसा दावा याच्यामध्ये तथ्य असेल तर ती निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. तावडे सर, आपल्याला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी थोडक्यात या मुद्द्याविषयी तुमचं म्हणणं तुम्ही मांडू शकता, अगदी थोडक्यात.
नाही, अमोल, आपण जे मगाशी नवाबबाईंना विचारलं ना, क्षमता म्हणजे तुमच्या धरणात पाणी किती, हो, ते समजा 25% आहे, तर जमीन 18% कशी होईल, बरोबर. हे गणित मला कळत नाही. ते नवाबबाई समजून सांगू शकत नाहीत. लिहून जर आकडे वाचायचे असतील तर काही वाचता येतील. पाणीच नाही तर सिंचन, तुम्ही आकडे उलटे करताय का सुलटे करताय ते तपासून घ्या त्याचं. हाच मुद्दा मी त्यांना विचारत होतो, मात्र त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता श्वेतपत्रिका वाचल्यानंतर जनतेच्या समोर ते येईलच. इथे एक ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर आपण